नमस्कार. चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके 1938 युगाब्ध 5118. नूतन संवत्सराच्या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. कालगणनेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होते तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. वसंत ऋतूच्या आगमनाने चैत्र पालवी जी आहे ती डोकावती आहे, ती यायला लागलेली आहे. कोकिळेची साल सांगते तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. आपल्या कथानुसार, आख्यायिकांनुसार श्री रामचंद्र वनवासामधून जे अयोध्येमध्ये परतले तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. विक्रमादित्य शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून विजयाची गुढी उभारली तो हा आजचा दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. तेव्हा या आजच्या दिवसाच्या अनुषंगाने बोलूया या खास दिवसानिमित्त, गुढीपाडव्यानिमित्त. आजचा आपला विषय आहे गुढीपाडवा आपली सांस्कृतिक परंपरा. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉक्टर आरती दातार. नमस्कार मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक शुभेच्छा देते, गुढीपाडव्याच्या, आणि मनपूर्वक स्वागतही करते. धन्यवाद. आरती मॅडम विषयी सांगायचं म्हणजे त्या संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेतच, त्याचबरोबर गरवारे महाविद्यालयामध्ये 32 वर्ष मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 5 संत ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत. आत्मकथन त्यांचं खास गाजलेलं आहे. प्रबंध विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 17 विद्यार्थ्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. सर्वोत्कृष्ट प्रबंधक, आदर्श शिक्षिका या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेला आहेच आहे. पण विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या आत्मकथनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळालेला आहे. कला जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांच्या आत्मकथनाची 2 वर्षांमध्ये 6वी आवृत्ती निघालेली आहे. शून्यातून सूर्याकडे असं हे त्यांचं वेगळं आत्मकथन आहे. आज त्यांच्याकडून संत वाङ्मयाचा त्यांचा खास अभ्यास आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा, गुढी पाडवा नेमका कसा साजरा होतो या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या, ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी करा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पांना सुरुवात करूया. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज आपण ही सांस्कृतिक परंपरा कशी आहे, सांस्कृतिक देवाणघेवाण नेमकी कशी होत असते, भारतीय संस्कृती परंपरा या सगळ्याचा आपल्या दिनचर्येमध्ये कसा आविर्भाव आहे, या सगळ्याच विषयी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याबद्दल साहित्य सुद्धा काय म्हणतं हे सुद्धा आपण जाणून घेऊया. आरती मॅडम, सगळ्यात आधी आजचा हा वर्षाचा पहिला दिवस आहे, याचं औचित्य काय आहे याविषयी जाणून घ्यायला आवडेल. गुढीपाडवा हा आपला वर्षारंभ आहे. वर्षारंभ या दृष्टीने आपण याला म्हणतो की गुढीपाडव्याच्या आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने एकंदर 3 किंवा 4 कथा आहेत. मला सुरुवातीलाच असं सांगावंसं वाटतं की या सगळ्या ज्या कथा आहेत त्या फक्त रंजनासाठी नाही आहेत, तर त्या मनोमंथनासाठी आहेत. म्हणजे हसविता हसविता शिकविते रे अक्कल. त्यामुळे यातला संदेश जो या कथांमधला आहे तो पहिल्यांदा आपण जाणून घेतला तर मग या निमित्ताने या कथांचं महत्त्व आहे. सुरुवातीलाच तू असं म्हणालीस की शालिवाहन नावाच्या कुंभार मुलांनी मातीचं सैन्य तयार केलं. बरं. आणि त्या सैन्यात काही जीव नव्हता, काही चैतन्य नव्हतं, आणि त्यात त्यांनी प्राण फुंकला. त्यामुळे चैतन्यहीन समाजाला चैतन्य मिळण्याची प्रेरणा ही ज्या दिवशी मिळाली ते शालिवाहन शक त्या दिवशी सुरू झालं. तो हा प्रारंभीचा दिवस आहे. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस आहे. आणि म्हणून त्या दिवशी आनंदाच्या, विजयाच्या अशा या गुढ्या आणि तोरणं उभारण्याची आपल्या संस्कृतीत पद्धत निर्माण झाली. मला थोडं इथे भारतीय संस्कृतीबद्दलही आवर्जून सांगावंसं वाटतं की अत्यंत वैभवशाली, दैदिप्यमान अशी ही आपली भारतीय संस्कृती आहे. ती व्यासमान्य आहे, ती वेदमान्य संस्कृती आहे. आणि या संस्कृतीवर आजपर्यंत शतकानुशतकं इतकी आक्रमणं झाली तरी ही संस्कृती अजून टिकून आहे. कारण त्याला संस्कृतीला संस्काराची एक परंपरा आहे. त्या संस्कृतीत एवढी शाश्वत मूल्य आहेत की जी शाश्वत मूल्य कधीही
लुप्त होणार नाहीत. वा. नाही तर बाकीच्या काही संस्कृतींबद्दल आपण बोललो तर 48 ते 50 संस्कृती काळाच्या उदरात गडप झालेल्या ओहो. आहेत. पण आपल्या संस्कृतीवर इतकी आक्रमण होऊन देखील अजून ती तग धरून आहे, कारण ती वेदमान्य आणि व्यासमान्य आहे. आणि ती त्यामुळे शाश्वत आहे. शाश्वत आहे. म्हणजे खरंय. मूल्य सगळी शाश्वत असतात. आणि आपल्या संस्कृतीचं अत्यंत महत्वाचं भूषण म्हणजे आपले सण आणि उत्सव वा. आहे. आणि त्यातला गुढीपाडव्याचा हा एक महत्वाचा सण आहे. म्हणजे संस्कृतीचा इतिहास फक्त ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, तर त्या संस्कृतीचं भूषण असलेले हे सगळे सण, आणि त्यातला पहिला ज्याला आपण सलामीचा सण म्हणू शकू तो हा गुढीपाडव्याचा सण आहे. सलामीचा फोनही आलेला आहे, तुमच्या परवानगीने तो घेते आणि बराच वेळ तो खोळंबलेला पण आहे. आपल्याशी कुडाळकर बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यालाही. ताई, माझे 3 प्रश्न आहेत. पहिलं मला असं विचारायचं आहे की आपण उंच उंच गुढ्या एक परंपरा म्हणून उभारतो आणि त्या उभारल्याच पाहिजेत चैत्र पाडव्याला, पण त्यासोबत माणसाने त्याची आत्मिकता, शौर्य आणि दानशूरता याची देखील उंची कशी वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. याबद्दल आपलं काय मत आहे? दुसरं असं की उंच गुढी आपण वाढवतो आणि चांगले विचार सुद्धा आपण प्रगल्भ केले पाहिजेत, लोकांना सुख वाटले पाहिजे. उंच गुढीसोबत उंच उंच सुख जर वाटलं तर नक्की हा समाज आणि जीवन सुखी होईल, त्याबद्दलही मार्गदर्शन करावं. आणि तिसरं असं की ज्या हेतून परंपरा जपण्याचा प्रयत्न आपण करतो की लोकांनी एकत्र यावं, बोलावं, संवाद साधावा, सणाचा आनंद घ्यावा, पण व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेटच्या माध्यमातून भेटी काही कमी होत आहेत, तर त्याबद्दल आपले विचार व्यक्त करावेत. धन्यवाद. धन्यवाद. गुढीचा त्यांचा प्रश्न जो आहे तो मी एका वाक्यामध्ये असा बसवतो, तो म्हणजे असं गुढीचं व्यावहारिक तत्व कसं आहे. खरं ते संदर्भ. प्रत्येक सणाचाच एक व्यावहारिक, सांस्कृतिक, व्यक्तिगत, कौटुंबिक असा हा खरं तर संबंध आहे. आणि सामाजिक. सामाजिक आहे. म्हणजे व्यक्तीच्या विकासातच बाकी पुढे कुटुंब, समाज, खरं राष्ट्र. कारण बऱ्याच ठिकाणी या गुढीच्या जवळ आपला राष्ट्रध्वजही उभा करायची एक पद्धत आहे. म्हणजे ते भक्ती, शक्ती, पराक्रम आणि विजय वा. या सगळ्याचं प्रतीक म्हणून खरं तर ते उभं केलं जातं. मस्त. आपल्या संस्कृतीची जी प्रतीकं काही आहेत, मी अगदी उदाहरणार्थ एक छोटं आधी प्रतीक सांगते की स्वस्तिक काढण्याची जी पद्धत आहे, ती स्वस्तिक काढण्याची पद्धत, स्वस्तिक हे केवळ एक रांगोळीचं एक आकृती म्हणून ते काढलं जात नाही. त्या स्वस्तिकात कल्याणकारक आणि मंगलकारक असा एक भाव आहे, आणि म्हणून भगवंताच्या जवळ आपण ते स्वस्तिक काढतो. त्यामुळे या गुढी देखील आपण कशी सजवतो, या सणामध्ये एक कलात्मकता आहे, एक सौंदर्य आहे, एक उपयोगिता आहे, आणि मुख्य या सगळ्या सणांमध्ये जे ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा या 3 पायांवर आपले सगळे सण उभे आहेत. त्यामुळे या गुढीभोवती आपण जे जे उभारतो तर त्याचा जर का आपण भावार्थ समजून जर का घेतला तर मग व्यवहारात आणि दैनंदिन जीवनात नेमका त्याचा काय उपयोग आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीतलं दैनंदिन जीवन जे आहे ते कर्मप्रधान आहे. त्यामुळे सतत आपण काम करत राहिल्यानंतर एक जीवनात तोचतोचपणा येतो, आणि तो तोचतोचपणा जाण्यासाठी म्हणून आपल्या सणांची या ठिकाणी खरं तर रचना केलेली आहे. नितांत आवश्यकता आहे आजच्या काळात. अगदी आवश्यकता आहे ना. आजच्या तर या तरुण पिढीला ती खरं यंत्रच बनून जाते की काय, पण त्यांना सण कसे साजरे करायचे हे खरं तर त्यांनी त्यातला भावार्थ ओळखून घेतला तर तेही या सणांना नवीन पद्धतीने नक्की सामोरे जातील. काळ बदलतो तशा गरजाही बदलतात, विचार बदलतात, पण त्यातला मूळ जो गाभा आहे तो मात्र कधी बदलून द्यायचा नाही. अभिव्यक्ती प्रत्येक गोष्टीची निरनिराळी असेल. त्यामुळे या गुढीमध्ये आता काय काय गोष्टी आहेत. आत्ताच त्यांचा प्रश्न जो आला ते म्हणाले की विजय, पराक्रम या सगळ्या गोष्टी आहेत. माणसाच्या विचारांची उंची वाढली पाहिजे. तर ही गुढी ज्या काठीभोवती आपण उभी करतो, ज्या काठीवर उभी करतो, ती मुळातच कळकाची किंवा बांबूची काठी असते. म्हणजे निसर्गाशी आपल्या सणांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. निसर्गाचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे, कारण निसर्ग हे देवाचं रूप आहे, माणूस हेही देवाचं रूप आहे. त्यामुळे या सगळ्याची सांगड इथे महत्वाची घातलेली आहे. त्या गुढीचं एक टोक जमिनीवर असतं, तिथे खाली एक वस्त्र ठेवायची खरं पद्धत आहे. मग रांगोळी काढायची, त्याला हळद कुंकू व्हायचं, म्हणजे त्या काठीचं एक टोक खाली जमिनीवर घट्ट उभे आहे. हे सगळे सण म्हणजे
जीवनाचं प्रतीक कसं आहे हे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला समजतं की माणसाला कितीही यश मिळालं तरी त्याचे पाय घट्ट जमिनीवरच रोवलेले पाहिजेत. म्हणून त्या गुढीच्या काठीचं एक टोक जे आहे ते जमिनीवर घट्ट आहे आणि तरच तो उंचीही गाठू शकेल. पुढचा फोन घेते आणि ह्या विस्तृत चालेल. मुद्द्याकडे वळते. बाचल यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार. 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 मी बाळकृष्ण पुण्यावरून बोलतोय. हा. संतांनी जे महत्व सांगितलंय त्या प्रत्येक सणाचं, तर गुढीपाडव्याचं महत्व कोणत्या संतांनी कोणत्या ग्रंथात सांगितलं आहे का? हा, हा. हो हो. म्हणजे मुळात ज्ञानेश्वरीतही याचं महत्व सांगितलेलं आहे आणि हे महत्व सांगताना मुळातच संत आणि सण याचा जो संबंध आहे तो असाच जोडलेला आहे की संत संग येई घरा. त्यामुळे संत संग म्हणजे संतांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या घरात, घर याचा अर्थ संत वाङ्मयात आपलं मन किंवा अंतःकरण असा केलेला आहे. अच्छा. त्यामुळे संतांनी सांगितलेले जे सगळे विचार आहेत ते आपण दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आपल्या कृतीत जर का आणले तर आपलं जीवन हाच एक सण होऊन जाईल. मस्त. ही महत्वाची त्याच्या मागची कल्पना आहे की जसं असं म्हटलं जातं की संत येई घरा तोची दिवाळी दसरा, तसं दिवाळी दसरा म्हणजे सगळे सण हे त्याच्या पोटात खरं तर आलेच. मला एक आवर्जून इथे उल्लेख बहिणाबाई चौधरीचा करावासा वाटतोय की बहिणाबाई चौधरींनी गुढीपाडव्याच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की याला पाडवा का म्हणायचं. खरं पाडवा म्हणजे प्रतिपदा, बर. पहिला दिवस या अर्थी आहे, पण ती म्हणते पडी जातो तो पाडवा. अच्छा. मग गुढी पाडत नाही, आपण गुढी उभारतो. हा. म्हणून तिनं गीताला नाव दिलंय गुढी उभारणी. अच्छा. की जीवन असं एका विशिष्ट तत्वावर उभं राहिलं पाहिजे आणि ते ध्येयाकडे झेपावलं पाहिजे. मस्त. या दृष्टीने तिने त्याचा सगळ्याचा विचार केलाय आणि त्या कवितेत तिने आवर्जून असं सांगितलंय की वर्षाचा पहिला दिवस हा कालपर्यंतचा दिवस किंवा वर्ष पूर्ण संपलेला आहे आणि नवीन वर्षात मनात जर का काही समज, गैरसमज, काही मळब, काही मनातले भाव, कोणाविरुद्ध शत्रुत्व किंवा अशा जर का भावना असतील तर त्या पूर्णपणे या सणाच्या निमित्ताने तुम्ही मनातनं काढून टाका. जो गुढीला आपण हार फुलांचा घालतो ती किती निर्मम निर्मळ अशी ही फुलं असतात, त्याचे रंग कसे असतात, तर तसं तुमचं मन पूर्णपणे निर्मळ करा आणि मन नवीन वर्षाला सामोरं जा, तरच तुमच्या ध्येयाकडे तुमची वाटचाल होईल. त्यामुळे सगळ्या संतांनी आपल्या सणांचं महत्व त्यांच्या त्यांच्या काळात ज्या पद्धतीने सण साजरे करायची पद्धत होती त्या प्रकाराने ते केलेले आहे. निर्मळ मनाने झाकोळलेलं मन दूर करूया आणि निर्मळ मनाने सणाला आणि वर्ष प्रतिपदेच्या निमित्ताने संपूर्ण वर्षाला सकारात्मकतेने सामोरं जाऊया असा हा संदेश आहे. सकारात्मक होकारात्मक हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे की तो आनंद त्यातनं आपण घ्यायला पाहिजे. पण आनंद माणसाला कधी मिळतो, जर का त्याचा अर्थ आपण पूर्ण समजून घेतला तरच आपल्या मनाला आनंद मिळू शकतो. त्यामुळे सण हा आपला आनंदोत्सव आहे एक प्रकारचा. खरंय. पुढचा फोन आहे. नमस्कार. भिवंडीहून फोन आहे हा. नमस्कार. नमस्कार. मनोहर बोला. नमस्कार. माझ्या मराठी बांधवांना प्रथम मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्यालाही. मॅडम, माझा प्रश्न असा आहे, गुढीपाडवा आपला मराठी सण आहे जो हिंदू नववर्ष म्हणून साजरा करतायत. हो. त्याची इतर राज्यामध्ये कोणत्या पद्धतीने साजरीकरण होतं आणि जर का होत असेल तर त्याला मराठी नववर्षाचं नाव का दिले गेले? मस्त. मॅडम काय सांगा? मराठी नववर्षाचं नाव यासाठी दिलेलं आहे खरं तर या गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला रामाचा 14 वर्षाचा वनवास संपला आणि रावणाचा म्हणजे इथे आपण अहंकाराचा किंवा दुष्ट शक्तीचा पाडाव करून आपला श्री प्रभू रामचंद्र, सीतामाई, हनुमान आणि सगळी वानर सेना यांच्यासह अयोध्येत आलेली आहे. आणि मग अयोध्यावासींनी गुढ्या किंवा तोरणं ही सगळी उभारलेली आहेत. पण माझ्या मते राम हा फक्त अयोध्यावासियांचा आहे का? तर नाहीये. तो सगळ्यांचा. तो सगळ्या भारतीयांचा राम आहे, अख्ख्या विश्वाचा खरं तर राम आहे. कारण राम म्हणजे आनंद. आपल्या इथे नेहमी असं म्हटलं जातं की राम जगावा आणि कृष्ण गावा. वा. तर त्यामुळे राम जगावा हे जर का असेल तर तो आपल्या सगळ्याच मला वाटतं मनामनांचा विश्वमनाचा राम आहे. आणि त्याच्या नावाने जर काही या गुड्या आणि तोरणं आपण उभारत असू तर ते फक्त आपणच उभारावेत
असं अजिबात नाहीये. आनंद प्रत्येकाला आहे, विजय आहे, चैतन्य आहे, ही आनंदाची गुढी आहे, ही पराक्रमाची गुढी आहे. आणि आत्ताच्या काळात आपण नंतर बघू आणखी कुठल्या तरी निरनिराळ्या पद्धतीने त्या गुढीकडे आपल्याला काळानुसार बघितलं जातं. मॅडम फोन आलाय तो घेऊया. नमस्कार, बोला. हॅलो. हॅलो. हा, मी रवींद्र गोरे बोलतोय दहिसरवरून. बोला रवींद्रजी. आधी गुढीपाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. आपल्यालाही. ओके. आणि माझा प्रश्न होता की शोभायात्रा ज्या आता चालू होतात ना गुढीपाडव्याला, त्या म्हणजे त्याचा इतिहास काय, प्रथम कधी चालू झालाय आणि का चालू करतात, धन्यवाद. म्हणजे का काढल्या जातात शोभायात्रा? ओके. गुढीपाडवा हा आपला आनंदाचा उत्सव आहे आणि आपल्या संस्कृतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आनंद सगळ्यांना वाटावा. त्यामुळे आनंद जेवढा आपण दूरवर पोचवतो तेवढं त्या सणाचं महत्व जास्त जास्त होत जातं. त्यामुळे शोभायात्राचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा आहे की ह्या गुढीपाडव्याचा सण प्रत्येकापर्यंत कसा पोचला पाहिजे आणि त्याचा आनंद प्रत्येकाला कसा मिळाला पाहिजे. आणि या शोभायात्रांमध्ये मला वाटतं या गुढीपाडव्याचं महत्वही सांगितलं गेलं पाहिजे. कारण सगळ्यांनाच या गुढीपाडव्याचं महत्व माहिती असतं असं अजिबात नाही. प्रतिकात्मक म्हटल्यानंतर त्या प्रतिकाचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून या शोभायात्रांमध्ये जर का काही संदेश दिला गेला, त्याचं महत्व सांगितलं गेलं, त्याचा अर्थ सांगितला गेला, तर या शोभायात्रा आणखीन यशस्वी होतील असं मला वाटतं. आपण आता सांगूया का त्या निमित्ताने? हो, काही हरकत नाही. सांगा. म्हणजे महत्व त्याचं मगाशी मी काठीचं महत्व सांगितलं, पण त्या काठीला वर एक जरतारी वस्त्र असं नेसवलं जातं. वस्त्र ही प्रत्येकाची गरज आहे. खरं. म्हणजे गरजेतून हे जसं आहे तसं प्रत्येकाचं जीवन कसं पाहिजे, तर असं भरजरी असं प्रत्येकाचं जीवन पाहिजे. आणि भरजरी जीवन पाहिजे म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या वळणावर ते विकासाकडे कसं जायला पाहिजे याचं हे खरं तर महत्व आहे. आणि त्याचं महत्व परत कशातनं आपल्याला समजतं की त्या गुढीभोवती कडुनिंबाची फांदी लावली जाते किंवा डहाळी लावली जाते आणि त्याच्या शेजारी साखरेच्या पदकांची माळही लावली जाते. आणि त्याच्याबरोबर हा चैत्र किंवा वसंत ऋतू आपण म्हणूया चैत्र महिन्यातला, आणि हा वसंत ऋतू म्हणजे फुलांचा आणि रंगांचा बहार असतो. त्यामुळे भगवंताला तेही आपल्याला अर्पण करायला पाहिजे. गुढी हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे, कारण या दिवशीच ब्रह्मदेवानी ही जग निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्या गुढीला आणि गुढीला जे कडुलिंबाची आपण डहाळी वाहतो त्याला ब्रह्मदेवाचं प्रतीक म्हणूनच खरं तर बघितलं जातं. तर कडुलिंब हे अर्थातच कडू आहे आणि साखरेच्या गाठी ज्या अर्पण करतो ते आनंद किंवा सुखाचं प्रतीक आहे. पण मानवी जीवन कसं सुख दुःख मिश्रित आहे. दुःखामागून सुख आहे, सुखामागून दुःख. दुःख आहे, या दोन्हीकडे माणसाने विरक्त वृत्तीने किंवा तटस्थ वृत्तीने कसं बघितलं पाहिजे याचं खरं तर हे पूर्णपणे प्रतीक आहे. आणि त्याला फुलांचा हारही घातला जातो. त्या मुद्द्याकडे वळते. फोन घेते. यवतमाळचा आहे. यवतमाळहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी बांडे बोलते यवतमाळवरून. हा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे मॅडम, गुढीपाडवा आपण जर गुढी उभी करतो या आजच्या तिथीवर तर हॅलो हॅलो बोला ना, चला प्रश्न विचारा. सर माझं नाव पांडे नाही आहे, बांडे आहे. बरं बरं. तर माझा प्रश्न आहे की गुढी उभी करायला पाहिजे तर आजच्या तिथीवर आपल्या कोण्या राजांनी विजय मिळवला आहे, विजयाचं प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो. बरं, धन्यवाद. मगाशी खरं म्हणजे मॅडमने त्या आख्यायिकेविषयी सांगितलेलं आहेच आहे, पण बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याला आपण पुन्हा त्या आख्यायिकेविषयी सांगूच. तुम्ही जे सांगत होता फुलांच्या माळेचं उद्दिष्ट जे आहे त्याविषयी. म्हणजे फुलांचा रंग, फुलांचा सुवास हा सगळीकडे दरवळतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की निसर्गातल्या एका सौंदर्याचं प्रतीक म्हणून ही फुलं आहेत. अच्छा. त्यामुळे आपल्या जीवनात देखील अशी फुलं, ह्या सौंदर्य हे कसं पसरलं पाहिजे या सगळ्याचं प्रतीक म्हणून ते एकत्रित आपण घालतो. त्यामुळे सुख, दुःख आणि सुवास, एकीकडे उपयोगिताही आहे, एकीकडे सौंदर्य दृष्टीही आहे. माणसाच्या जीवनातही या दोन गोष्टी हातात हात घालूनच खरं तर जायला पाहिजेत. म्हणजे दुःखाने तुम्ही अंतर्मुख नक्की व्हा, पण कोलमडून जाऊ नका. आणि सुख देखील झेलायला माणसाला एक ताकद लागते. आणि हे सगळं जर का आपण झेललं तर आपलं जीवन हे विकसित होतं आणि तो माणसाचा विजय आहे. त्यामुळे जीवन दर्शन
हे जर का गुढीचं प्रतीक आपण समजलं तर त्या दृष्टीनेही विजयाचं प्रतीक म्हणून गुढी आपल्याला नक्की उभारण्याची आजच्याही काळात गरज आहे. फक्त त्याची अभिव्यक्ती आपण जर का बदलत गेलो. मला परत इथे बहिणाबाईचं एक वचन आठवतंय की जीवन माणसाचं कसं असावं, तर माझ्या जीवनाचा शिल्पकार मीच आहे. आणि त्यामुळे ती असं म्हणते, जग जग माझ्या जीवा असं जगन मोलाचं, उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मोलाचं. मस्त. त्यामुळे धरत्री आणि आकाश याच्यामध्ये जे आपलं जीवन आहे त्याचा अर्थ आपण जर का ओळखून घेतला तर मानवी जीवन हेच विजयाचं प्रतीक आहे. मला वाटतं प्रश्नाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर त्यांना बहुतेक असं म्हणायचं असावं की दिवसेंदिवस माणुसकी कमी होत चालली आहे, सगळीकडे भ्रष्टाचार आहे, पण त्याच्याबद्दल मला नाही वाटत असं फारसं बोलावं. चांगुलपणा जगात अजून खूप शिल्लक आहे. हो. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातनं आपण सगळ्याकडे जर का बघायला लागलो तर त्या चांगुलपणाचा आदर्श म्हणून घरोघरी जर का गुढी उभारता आली तर आज आदर्श नाहीत म्हणून नकार घंटा बडवत बसण्यापेक्षा त्या आदर्शाची गुढी हे आपण पुढच्या पिढ्यांना हे सांगत जर का गेलो तर आजही गुढी उभारण्याचं महत्व किती आहे हे आपल्याला नक्की समजू लक्षात शकेल. येतो. मॅडम, संत वाङ्मयाचा तुमचा अभ्यास आहे, त्यातलं संत वाङ्मय जे आहे, मुळात संतांविषयी असं म्हटलं की संत श्रेष्ठ देवाहून, कारण देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग हा सण, संस्कृती, परंपरा यातून जातो. पण त्याविषयी लिहून ठेवलेलं आहे संतांनी, आचरण शैली जी दिलेली आहे ती संतांनी. जेव्हा भारतीय सण, संस्कृती, परंपरा आणि आजचा हा पहिला दिवस या सगळ्याशी एकत्रित सांगड घालतो तेव्हा संत वाङ्मयामध्ये जे लिखाण आहे ते आजही लागू होतं, हा एक चमत्कार आहे का? मला चमत्कार असं अजिबात वाटत नाहीये. खरं तर हे सगळं वास्तव आहे. हा, कारण संत ही कोणी एक व्यक्ती आहे असं जे आपण समजतो ना ते सत्य नाहीये. बर. संत म्हणजे चांगुलपणा. संतत्व ही माणसातली एक वृत्ती आहे. मला वाटतं माणसाला जन्माला घालताना भगवंतानी हे सगळं गूढ सौंदर्य माणसाच्या अंतरंगात ठेवलेलं आहे, पण आपण बहिर्मुखतेने जास्त वागतो. आणि सगळे संत आपल्याला असं सांगतात की अंतर्मुख व्हा, आणि जेवढे तुम्ही अंतरंगात डोकावाल तेवढा तो सगळा आंतरिक शक्तीचा जो ठेवा आहे तो तुम्हाला वापरावासा वाटायला लागेल. कारण तो ठेवा जर का तसाच तुम्ही ठेवून दिलात तर तो गंजून जाईल, तो आटून जाईल आणि तुमची माणुसकीच संपेल. तर माझ्या मते आजच्या गुढीकडे आपण माणुसकीचं प्रतीक म्हणून ती गुढी उभारायची आणि माणुसकीचा विजय या अर्थाने जर का आपण गुढी उभारायला लागलो तर आपले हे सगळे वारकरी संत किंवा भागवत संप्रदाय, भागवत म्हणजेच प्रेम आहे. त्या प्रेम हाच जर का जीवनाचा आपला अर्थ आहे आणि त्यापासून जर का आपण लांब जात असो. सुरुवातीला तू असं म्हणालीस की घरं मुकी होत चालली आहेत, घरातले संवाद संपत चाललेले आहेत, पण संवादाला देखील घरात सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि गप्पांमध्ये आपल्या सणांबद्दल, आपल्या रूढींबद्दल, आपल्या परंपराबद्दल आपल्याला खूप गोष्टी सांगता यायला पाहिजेत. त्यामुळे रूढी आणि परंपरा या कितीही जुन्या जरी झाल्या तरी त्या जुन्या झाल्या तरी त्यातला जो भावार्थ आहे, जो सारगर्भ असा अर्थ आहे तो आपण नक्की समजून घेतला पाहिजे. टिकवून ठेवणं ते तेच आपल्या महत्वाचं हातात आहे. आहे. त्यामुळे सगळ्या संतांचे विचार हे जर का जीवनाला आपल्या पूरक असतील, सावलीसारखे जर का असतील तर आपल्याला आयुष्यात भीती हा शब्दही कदाचित राहणार नाही. मस्त. पुढचा फोन आहे राही पारेख यांचा. नमस्कार. हो. बोला. मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता आपण जे नवीन सण हिंदू सणांचा म्हणून आपण साजरा करतो तर त्याबरोबरच सगळ्या धर्मांच्या लोकांनी एकत्र यावं हा सुद्धा संदेश नवीन वर्षाचा असायला पाहिजे. ह्याविषयी मॅडम काही सांगतील का? नक्कीच. सर्व धर्म समभाव ही तर खरी आपली संस्कृती आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने धर्म याचा अर्थ स्वकर्तव्य. त्यामुळे स्वकर्तव्याच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक कर्तव्य आहेत, कौटुंबिक कर्तव्य आहेत, सामाजिक कर्तव्य आहेत, राष्ट्रीय कर्तव्य आहेत, या सगळ्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आपण जर का एक भगवंताचं प्रतीक म्हणून जर का गुढी उभारायला जर का लागलो तर ते भगवंत पण नेमकं काय आहे हे या सणातनं आपल्याला नक्की समजून घेता येईल. त्यामुळे माझं, तुझं, आमचं हा सगळा भाव जर का आपल्यातला नष्ट झाला
तर माझ्या दृष्टीने हे सगळे सण आपल्याला एकत्र येऊन आजच्या आधुनिक पद्धतीने देखील साजरे करता येतात. खरंय. आणि या नववर्षाच्या निमित्ताने जी ही सकाळी प्रभात फेरी निघते किंवा वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने सुद्धा प्रभात फेरी अगदी राष्ट्रीय सणांच्या वेळी सुद्धा निघते, तर यावेळी सर्वसमावेशक असा सगळ्या समुदायाचा सहभाग असतो, तेव्हा याच्यामधून एकत्रितता आणि समूह याचं महत्व हेच अधोरेखित होत असतं, नाही का? आपल्या सगळ्या सणांमध्ये जे असंख्य संस्कार आहेत ना, त्यात एकत्र येणं, एकात्म भाव, अवघे धरू सुपंथ, हा जो यातला भाव आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. की एरवी दैनंदिन जीवनात प्रत्येकाचं वेळापत्रक इतकं निराळं असतं की सगळ्यांना एकत्र यायला वेळही नसतो, सकाळच्या जेवणालाही एकत्र नसतात. मग त्या निमित्ताने आपण घरात जर का एकत्र बसून हा जो एकात्म भाव आहे, देवाणघेवाण आहे, अलीकडे तर मला वाटतं वृद्ध म्हणजे घरातली एक एकटी बेटच होत चाललेली आहेत. तर ते जर का यातनं काही संवादांमधनं कमी झालं, निदान वितंडवादापासून आपण लांब गेलो, तर देखील रोजच अशा पद्धतीने आनंद उत्सव म्हणजे सण आहे ना. नक्कीच. मॅडम, पुढचा फोन आलेला आहे तो घेऊया. नमस्कार, बोला. हा, हॅलो मॅडम. हा हा, मी कर्जतवरून सुभाष जंगम बोलतोय. बोला सुभाषजी. तर हे आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी जे कडुलिंबाचं आणि ह्याचं जे करतात ना, गोलाना वगैरे मिश्रण, तर ते का करतात? बर, धन्यवाद. आपण मागाशी गुढीचं जे वर्णन केलं ना मॅडम, त्याच्यामध्ये जे आपण बऱ्याच ठिकाणी कोणी चांदीचं भांडं घालतं, कोणी तांब्या असतो, हे जो गडू आहे, हा जो वरती उपडा घालायची पद्धत आहे, पालथा घालायची, तर त्या पाठीमागचं प्रतिकात्मक काय आहे त्याविषयी, आणि त्याचबरोबर कडुनिंब आणि त्याचं खाण्याचं आहारातलं महत्व, या सगळ्याविषयी सांगूया. गुढीवर जो सगळ्यात गडू पालथा घातला जातो, त्या पालथ्या घालण्याचं महत्व असं आहे की माणसाच्या जीवनाचा विकास होत गेला, त्याला खूप आनंद त्यातनं मिळाला किंवा यश मिळालं, तर त्या आनंदाला, यशाला दृष्ट लागू नये. अरे वा. त्यात दृष्ट लागू नये म्हणून जे भरजरी वस्त्र आपण घालतो त्याच्यावर आपण जो गडू आहे तो पालथा घालतो. आणि पालथा घालताना गडूचं अतिशय एक महत्वाचं आहे की त्याच्यावर स्वस्तिक कोरलेलं असतं. कारण स्वस्तिक हे कल्याणदायी आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, म्हणून त्याच्यावर स्वस्तिक हे काढलेलं असतं. कडुलिंबाविषयी तर खरं तर खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. मुळात आत्ता या वसंत ऋतूमध्ये, वसंत ऋतू हा ऋतूंचा राजा आहे, त्याला कुसुमाकर असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या वसंत ऋतूत सगळ्याच झाडांना पालवी येते आणि विशेष करून कडुलिंबाच्या झाडाला पालवी ही कोवळी अतिशय फुटते आणि त्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांचे झुपके असे लागतात, म्हणजे ते सौंदर्याचं प्रतीक आहे. पण कडुलिंब हा आरोग्यवर्धक आहे. आपल्या सगळ्या रोगांसाठी आपल्या शरीरातली प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने कडुलिंबाचं सेवन करावं असं म्हटलं जातं. त्यामुळे कडुलिंबाच्या बाबतीत तो सुरुवातीला कडू लागतो, पण तो चावून चावून जसजसं आपण रवंथ करू असं म्हणतो, तशी तशी त्याची गोडी आपल्याला लागायला लागते. म्हणजे ते माणसाच्या जीवनाचं प्रतीक आहे की जीवनात दुःख येतात, पण दुःख येतात म्हणून आपण जीवनापासूनच पळवाट काढली आहे असं होतं कामा नाही. त्यामुळे नंतर नंतर ते गोड होत जातं, हे कडुनिंबाचं एक प्रतीक आहे. कडुनिंबाच्या झाडाच्या बाबतीत एक महत्वाचा भाग असा आहे की ते झाड, त्याची मुळं, त्याची पानं, त्याची फुलं आणि त्याची फळं या सगळ्याचा आरोग्यासाठी उपयोग होतो. अगदी पूर्वीच्या काळी धान्यांची आपण साठवण करून ठेवायचो, तर त्यात कडुलिंबाचा पाला जर का वाळवून घातला तर ते धान्य संरक्षक म्हणून उपयोगी पडणार आहे. या दिवसात डोळे तळावतात किंवा डोळे येतात, लाल होतात डोळे, तर साधा कडुलिंबाचा पाला किंवा कडुलिंबाच्या बुंध्याचं साल जर का आपण डोळ्यावर ठेवलं तर डोळ्याला गारवा येतो. इतका हा पूर्णपणे शुद्धीकरण करणारा आहे. जर का अंगाला कंड सुटत असेल तर आंघोळीच्या कोंबट पाण्यात जर का कडुलिंबाची पानं टाकली तर त्यांनी देखील अंगाची म्हणजे त्वचारोग बरा व्हायलाही हे कारण पडतं. म्हणजे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी ह्या सणांची रचना करताना त्यात विज्ञानाचा आणि त्यात आरोग्याचा अत्यंत महत्वाचा विचार केलेला आहे. त्यामुळे एरवी कसं होतं, माणसाला गोड खायला आवडतं पण कडू बोलायला मात्र आवडतं.
म्हणजे कसे आपल्या रसनेचे गुणधर्म आहेत. पण तुम्ही म्हणताय तसं आपण सकारात्मक दृष्टिकोनातूनच याकडे बघायचं आहे. नक्की. त्यामुळे आहारामध्ये प्रतिपदेपासून जर आपण कडुनिंबाचं सेवन केलेलं असलं, कडू पानाचं सेवन केलेलं असलं, तरी सकारात्मक वचनही मुखामधून बाहेर पडतील याबाबत जागरूक राहायला पाहिजे, नाही नक्की का? नक्की आणि हा जागरूक राहायला संदेशच पाहिजे. याच्यामध्ये हो, हो, दडलेला हो. असावा. आणि मला या गुढीच्या पूजा ही मानसिक पातळीवरही पूजा अगदी चांगल्या दर्जाची असू शकते. पण बाकी सगळ्या पूजांना आपण पंचामृत म्हणजे हो दूध, दही, तूप, मध मध. आणि साखर हा. असं वापरतो. तेही तब्येतीला अत्यंत प्रकृतीला आरोग्यवर्धक आहे म्हणतात. पण गुढीला मात्र जे पंचामृताचं नैवेद्य दाखवतो आणि ते जे सेवन करायचं असतं ते अत्यंत निराळे. बरोबर आहे. 2 पद्धतीने त्याचा विचार केला जातो की कडुनिंबाचा पाला, चिंच, गूळ, ओवा आणि मिरे या सगळ्याचं एकत्रित सेवन करायचं. आणि नाही तर मग मिरे, जिरे, लवण, मीठ, ओवा हे सगळे एकत्रित करून ते जर का सेवन केलं. कसं असतं ना, प्रत्येक ऋतूमध्ये जे जे उपलब्ध आहे, आपली शेतीप्रधान संस्कृती आहे, त्यामुळे शेतात त्या त्या काळात जे जे येतं त्याचं जर का आपण सेवन केलं तर ते आरोग्याला अत्यंत हितकारक असतं. त्यामुळे आरोग्यवर्धकता ही आपल्या सगळ्या सणांचं महत्वाचं आहे. आणि गुढीपाडव्याच्या सणात वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जर का याची काळजी घेतली तर औषधांचं जेवढं महत्व आहे त्याच्याहून मला वाटतं जास्त महत्व हे या सगळ्या त्या त्या ऋतूत येणाऱ्या गोष्टी आपण आहारात जर का सेवन करायला गेलो तर त्याचं महत्व त्यांचा जास्त अंतर्भाव आहे. करणं महत्वाचं आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार डॉक्टर, बोला. हॅलो हॅलो. बोला बोला डॉक्टर. हा नमस्कार. मधुरा कोरांने बोलते पुण्याहून. बोला मधुराजी. हा नमस्कार आरती दातार. नमस्कार. हा मला म्हणायचं आहे की 3.5 मुहूर्तांपैकी गुढीपाडवा मानला जातो. हो. हा, तर त्याचं वेगळं महत्व आणि वैशिष्ट्य हा. तर ते काय आहे हा. धन्यवाद. ते तेवढं सांगा. अवश्य. आपल्या संस्कृतीत 3.5 या आकड्यालाच खूप महत्व आहे. त्यामुळे गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पहिला सण आहे. 3.5 मुहूर्त हे बघितले जातात की गुढीपाडवा म्हणजे चैत्रातला हा पाडवा, मग नंतर दसरा, सीमोल्लंघनाचा दसरा हा पूर्ण एक, त्याच्यानंतर दिवाळीतला पाडवा आणि अक्षय तृतीया तो अर्धा, असं हे 3.5 सण म्हणून 3.5 मुहूर्त आहेत. माझ्या दृष्टीने 3.5 शब्दाचा अर्थ आपल्या संस्कृतीतल्या इतर गोष्टींशीही लावला जातो. ओंकाराच्या ज्या मात्रा आहेत बरं. त्या 3.5 आहेत. अच्छा. आपला देह जे आहे तो 3.5 हात देह आहे. बरं. आपली शक्तीपीठ जी आहेत तीही 3.5च आहेत. आणि आणखीन मला महत्वाचं वाटतं की आपल्या संस्कृतीचा कळस असलेली भावार्थ दीपिका किंवा श्री ज्ञानेश्वरी माऊलींची याच्याही ओव्यातल्या मात्रा ज्या आहेत त्या 3.5 आहेत. त्यामुळे आपल्या संस्कृतीत 3.5 या शब्दाला अत्यंत महत्व आहे. आणि म्हणून हे 3.5 मुहूर्त आणि त्या मुहूर्तानुसार आपण सणांचं जर का पालन मनापासून भावपूर्ण केलं तर आपलं जीवन हाच एक मुहूर्त चांगल्यापैकी होऊन मस्त. जातो. असा त्याच्या मागचा एक महत्वाचा भाव आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण या निमित्ताने एक आहाराच्या मुद्द्याकडे येऊया की गुढीला दाखवला जाणारा नैवेद्य जो आहे, आहारामध्ये जे सेवन होतं आणि इथून पुढे आहाराची दिनचर्या जी आहे ती थोडीशी आपल्याला जो वैशाख वणवा आहे किंवा त्रास जो सुरू होतो उन्हाळ्याचा या दृष्टिकोनातनं बदलायची आहे त्याविषयी. वसंत ऋतू हा कितीही आनंद देणारा असला तरी उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याचा त्रास हा प्रत्येकाला होतोच होतो. त्यामुळे खरं यातलं शास्त्र असं आहे की बाहेर जेवढं ऊन असेल तेवढीच अंगातली उष्णता जर का असेल तर त्याचा त्रास होत नाही, हे खरं तर शास्त्र आहे. आपण निसर्गाच्या बरोबर उलटे जातो. आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम किंवा गार पदार्थ खातो आणि थंडीमध्ये आणखीन उष्ण खातो. आपल्या शरीरातलं तापमान आणि बाहेरच्या निसर्गातलं तापमान हे जर का एक असेल तर त्याचा त्रास खरं तर होत नाही. पण तरी मगाशी मी शेतीप्रधान संस्कृती म्हटलं की आता पाठोपाठ येणारे सण काय आहेत की नंतर लगेच आधी दासनवमी झालेली आहे, आता हा गुढीपाडवा आहे, रामनवमी येईल आणि पाठोपाठ येईल ते लगेचच हनुमान जयंती येणार आहे. त्यामुळे या सगळ्या हनुमान जयंतीला सुंठवडा देतात. जसं संक्रांतीला तीळ आणि गुळ थंडीत देतात तसं ऋतुमानानुसार जर का आपण आहार त्या त्या ऋतूमध्ये त्याचं जर का सेवन केलं की उसाचा रस, हो, गुळ,
किंवा काकवी किंवा गुढीपाडव्याला साधारणपणे शहरी भागात श्रीखंड करण्याची पद्धत आहे आणि गाव भागात जे आहे ती पुरणपोळी करतात. म्हणजे पुरण त्यातही परत गुळ हा आलाच. तर त्यामुळे आहाराच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर थंड पदार्थांचं सेवन हे काही प्रमाणात जरूर करावं, पण जास्त करून जे सेवन करायचं आहे ते आंबट म्हणजे चिंच आहे, गुळ आहे, धने आहेत, मिरे आहेत, जिरं आहे, याचं जर का आपण सेवन केलं तर आपली प्रकृती सहसा बिघडत नाही. आणि आता कैऱ्यांचाही कैऱ्यांचंही आहे, कोकम आलेले आहेत, हो, त्याचाही आता आपल्याला सेवन करायला हरकत नाही. खरंय. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, बोला दत्तात्रयजी. दत्तात्रय नानावरे साईनहून बोलतोय मी. बोला. माझा प्रश्न आहे गुढीपाडवा आणि संकल्प याविषयी काय मला माहिती द्याल का? हो हो, धन्यवाद. नक्की देईल. संकल्प. वर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण जर का काही संकल्प केले, माझ्या मते संकल्पाचं महत्व यासाठी असतं की संकल्प केला किंवा सोडल्यानंतर तो सिद्धीस जाण्यासाठी आपणच प्रयत्नांची पराकाष्ठा करायची असते. या प्रयत्नांना कदाचित मी पारमार्थिक यांनी साधना म्हणेन, तपश्चर्या म्हणेन. तर त्या दृष्टीने वर्षाच्या सुरुवातीलाच जर का आपणच संकल्प केला आणि तो आपणच पूर्ण करण्यासाठी झटलो तर संयम, आपल्या संस्कृतीत संयमाला फार महत्व आहे, विवेकाला महत्व आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार या संकल्पात केला जातो. मला एक इथे महत्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी हा 9 दिवसाचं जे नवरात्र आहे त्याला पर्व काळ असं म्हणतात. आपल्या संस्कृतीत आणि लहानपणापासून आपलं पाठांतर जे असतं ते रामरक्षा हे स्तोत्र सगळ्यांचं पाठ असतं. आणि जर का रामरक्षा हे स्तोत्र बुध कौशिक ऋषींनी आधीच खरं तर सिद्ध केलेलं आहे, पण ते आपल्याला आपल्यासाठी सिद्ध करायचं असेल, कारण रामरक्षा हे आपलं संरक्षक कवच आहे. नाम घ्यावं ही आपली संस्कृती आहे आणि रामरक्षेच्या एका याच्यात 70 वेळा श्रीरामाचं नाव आलेलं आहे. आणि र जे आहे ते अग्नितत्व आहे. म्हणजे आपल्याच अंगातली चेतना, आपल्या अंगातली ऊर्जा ही हळूहळू जागी व्हायला लागते आणि एक उल्लसितता आपल्याला येत जाते. त्यामुळे या पर्व काळात 9 दिवस जर का आपण ते रामरक्षा हे स्तोत्र सिद्ध करून घेतलं. सिद्ध करायचं म्हणजे काय, सकाळी उठल्यानंतर स्नान, संध्या कोणी करत असेल तर देवाची पूजा, एक तुपाचं निरांजन लावायचं आणि 11 वेळा रामरक्षेचं स्तोत्र म्हणायचं. शुद्ध उच्चार, एकाग्र मन आणि शांतता. आणि म्हणून पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर किंवा थोडं उशिरा जर का हे रोज 11 वेळा आपण जर का म्हटलं, आधी गायत्री मंत्र एकदा म्हणायचा, मग 11 वेळा ते स्तोत्र म्हणायचं, उदबत्ती लावायची, त्याची रक्षा जी पडेल ती आपल्याला लावायची, घरच्यांना लावायची आणि ती डबीत भरून ठेवायची. आणि 10व्या दिवशी ब्राह्मण भोजन. या रामरक्षा स्तोत्राचं मंत्र सिद्ध केल्यानंतर आपल्यातच एक प्रकारची शक्ती यायला लागते. फक्त एका सिद्धीपाशी कधी थांबून चालत नाही आणि त्या सिद्धीचा दुरुपयोग करायचा नसतो. आपण यामध्ये एक मुद्दा महत्वाचा सांगूया, तो म्हणजे ही सकारात्मकतेची जी आपल्या प्रत्येक मानवामध्ये असलेली ओढ आहे त्या दृष्टिकोनातनं ही वेगवेगळी कृतिशीलता आहे, ज्यातून आपण सकारात्मकतेलाच आकर्षित करू इच्छितो. इथं धर्म, कांड, परंपरा याच्यामध्ये आपण हे जात नाहीये. बरोबर. गुढीपाडवा, आता गुढीपाडव्याविषयी तुमच्याकडनं आणखीन जाणून घ्यायचे, पण प्रश्नांचं ओघ जबरदस्त आहे. पुन्हा फोनकडेच वळते. नमस्कार, बोला. नमस्कार, मी संदीप सोनवणे बोलतोय मुंबईवरून, ऐरोलीमधून. बोला संदीपजी. प्रथमतः गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आरतीताई तुम्हालाही आणि तुम्हालाही. मला असा प्रश्न आहे की आपण गुढी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केली कशी करायची आणि कशी उभारायची वगैरे. गुढी उतरवताना जशी आपण प्रत्येक पूजेला एक उत्तर पूजा असते, तशी उतरवण्यासाठी पण काही स्पेसिफिक पद्धत अशी काही लिहिलेली आहे का आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या प्रथाप्रमाणे? खरं म्हणजे आपण शास्त्रामध्ये जाणार नाहीये, पण एक पद्धत काही त्याविषयी तुम्हाला काही सांगायला आवडेल का? जसं सूर्योदयाच्या वेळेला गुढी उभारायची असते, म्हणजे उदयाला सूर्याचं स्वागत म्हणून, सूर्य म्हणजे देवच आहे, त्यामुळे त्याच्या स्वागताला ही गुढी उभारायची असते. आणि सूर्यास्ताच्या आधी ही गुढी उतरवायची असते. उतरवताना देखील त्याच्यावर अक्षता या टाकायच्या
पण सकाळी जसं आपण त्याला ओवाळतो, बाकी करतो, तसे सोपस्कार आपल्या ह्याच्यात काही नाहीयेत. फक्त त्याच्यावर अक्षता टाकायच्या. म्हणजे गणपतीच्या वेळेला देखील विसर्जनाच्या वेळेला उत्तर पूजेला ज्याप्रमाणे आपण गुरुजींनी मंत्रून दिलेल्या अक्षता वाहतो आणि मग गणपतीची मूर्ती जी आहे ती हलवतो, तसं गुढीला अक्षता व्हायच्या आणि मग ती गुढी उतरवायची, अशी त्याची पद्धत आहे. पण सगळ्यात महत्वाच्या गोष्टी, गुढीसाठी वापरलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रसाद म्हणून परत सगळ्यांनी त्याचं सेवन करायचं. नाहीतर ते आंब्याची डहाळी किंवा कडुनिंबाची डहाळी ही केरात टाकून द्यायची असं नाहीये. तो देवाचा प्रसाद म्हणून त्याचं सगळ्यांनी सेवन करायचं. आजच्या काळामध्ये जेव्हा वेगवेगळे ताणतणाव आहेत, मधुमेह आहे किंवा रक्तदाब आहे, या सगळ्यावरती उपाय म्हणजे कडुनिंबाचं एक पान रोज आहारामध्ये सेवन करायला वैद्यकशास्त्र सुद्धा नक्कीच या गोष्टीला मान्यता देईल. मला वाटतं काही दिवसांनी याच्या गोळ्याही मिळायला लागतील किंवा आजही कदाचित मिळत असतील. कारण रोज ते कडुलिंब आपण रस काढून किंवा पानं वाटून खायची, याच्यापासून माणसं लांब जायला लागलेत, म्हणून त्याच्या गोळ्याही उद्या कदाचित. आता तुम्ही म्हणाला तोच संदर्भ घेते आणि पुढे येते की गुढीपाडवा जो आहे तो आपण गेली अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या हा सण साजरा होतोय, इथूनही पुढे हा साजरा होणार आहे. पण तरी सुद्धा बदलत्या काळानुरूप जेव्हा संकल्पना बदलत आहेत, व्याख्या बदलत आहेत, पण सकारात्मकता कायम आहे असं म्हणताना गुढीचं आजच्या काळाच्या दृष्टिकोनातून नातं कसं आहे मानवी जीवनाशी? हा म्हणजे मुळात गुढी रामाच्या विजयासाठी आनंदोत्सव म्हणून उभी करण्याची पद्धत आली. पण काळ बदलला तशा गरजा बदलल्या. जसं मगाशी विचारलं की आज कुठला माणुसकीचा विजय आहे म्हणून आपण गुढी उभारतो, तर मला असं नकारात्मक विचारांकडे अजिबात जायचं नाही. पण आजच्या काळात कालच 7 एप्रिल हा आरोग्य दिन म्हणून साजरा झाला आणि मधुमेहावरच चर्चा झाली. तर आज आपण जर का वृक्ष सगळे हे छाटले जात आहेत, त्यामुळे वृक्षाचं रोपण करून जर का एक प्रतिकात्मक म्हणून गुढी उभी केली, कारण वृक्षांचे असंख्य फायदे आहेत. सावली देणं हा एकच फायदा नाहीये, पर्यावरणालाही ते सगळे आवश्यक आहेत. त्यामुळे आजच्या काळात मला 3 प्रकारांनी प्रतीक म्हणून गुढीकडे बघावं असं वाटतं. एक तर वृक्षरोपण करणं त्या दृष्टीने, दुसरं आरोग्याची गुढी. आजच्या या पिढीकडे ही आजची पिढी त्यांच्या कामाच्या सत्ता, स्पर्धा, पैसा या सगळ्या धावपळीत इतकी यांत्रिक बनायला लागलेली आहे की त्यांना स्वतःकडेच लक्ष द्यायला वेळ नाहीये, त्याचं महत्व समजत नाही, इच्छा नाही. जे प्रत्येकाच्या दृष्टीने असेल ते असेल, पण आरोग्याकडे अत्यंत महत्व दिलं जातं. जसं मी मगाशी म्हटलं की या सगळ्या ह्याच्यात आध्यात्मिक विचार आहे, वैज्ञानिक बैठक त्याला आहे आणि श्रद्धा आहे. तसं समर्थ रामदास स्वामी किंवा समर्थ रामदास स्वामींचेच 250 वर्षानंतरचे अवतार स्वामी विवेकानंद यांनी तनामनाच्या आरोग्यावर खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या या पिढीला किंवा प्रत्येकच लहान मोठ्या माणसाला तनाचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य म्हणजे सुदृढता याची नितांत गरज आहे. त्यामुळे शक्ती ही आपल्याला सगळ्यांना प्राप्त व्हायला पाहिजे. त्यामुळे ती गुढी जर का आपण आरोग्याची गुढी म्हणून जर का उभारली, त्याच्याकडे त्या प्रतीकाने किंवा त्या भावनेनी जर का बघितलं, हे फक्त विजय आणि पराक्रम, आनंद आणि चैतन्य या दृष्टीने बघण्याच्या ऐवजी तोही जर का एक दृष्टिकोन त्यात आणला आणि वर्षाच्या सुरुवातीलाच ते आरोग्याचं प्रतीक म्हणून जर का उभारली आणि आपणच आपल्यावर बंधनपेक्षा सामीलकी जर का आपण त्यात हे केली की माझ्या आरोग्याकडे मी नक्की लक्ष देईन, तर या दृष्टीने गुढीकडे बघणं आवश्यक आहे. आज जेव्हा आपण नूतन वर्षारंभ असं आपण म्हणत आहोत, 8 एप्रिलला आपण साजरा करतोय, पण त्याचबरोबर पुढच्या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षयतिथी असल्यामुळे मंगळवारी 28 मार्चला येत आहे आणि मग त्या दृष्टिकोनातनं 8:30च्या पुढे गुढीपाडवा साजरा होतोय. जेव्हा तिथी बदलते आहे, तिथी, पंचांग या सगळ्याचे संदर्भ जे आहेत ते आजच्या काळामध्ये तितकेच कायम आहेत. याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. आणि पंचांगाचं सुद्धा या वर्षीचं जे आहे ते शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे, ते त्याविषयी सुद्धा. कालगणना म्हणजेच पंचांग, त्यामुळे पंचांगाचं महत्व म्हणून आज गुढीपाडव्याला आपण पंचांगाचीही पूजा करतो. नुसती पूजा करत नाही, गुरुजींना घरी बोलवून पंचांगाचं वाचन ते करतात आणि आपण ते श्रवण करायचं असतं. वर्षफल जे आहे, वर्षफल जे आहे ते ऐकण्यासाठी म्हणून. त्यामुळे श्रवणाचंही इथे अत्यंत महत्व आहे. त्यामुळे कालगणनेनुसारच हे सगळं येणार आहे. त्यामुळे साधारणपणे आपल्या शास्त्रात पहिल्यापासून असं सांगितलंय की मार्च अखेर ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एवढा हा साधारणपणे
कालगणनेनुसार गुढीपाडव्याचा सण हा येतो. काही प्रमाणात जसं संक्रांत कधी कधी 15 जानेवारीला येते, तसा थोडा थोडा कालमानानुसार गणितानुसार तो बदल होत जाणारच आहे. पण साधारणपणे ऋतू हा त्याचा मात्र अगदी ठरलेला आहे. आणि म्हणूनच चित्रा नक्षत्र, चैत्र मास आणि त्यात उभारण्यात येणारी ही गुढी आहे. त्यामुळे आरोग्याची गुढी या दृष्टिकोनातनं याच्याकडे आपल्याला नक्की बघता येईल. अधिक महिना आला तर महिन्यानुसार त्यात बदल हे होतच जातात. तसं पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा हा जर का बदलत असेल तर त्यालाही आपल्याला पंचांगानुसार सामोरं हे जायलाच पाहिजे. आणि हा बदल पुन्हा आपला जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे, हाही संदेश त्यामध्ये दडलेला आहे. खरं म्हणजे गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने वर्षप्रतिपदा हा पहिला दिवस आहे असं सगळं म्हणत असताना आपली सण, संस्कृती, परंपरा या सगळ्याविषयी भरभरून आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असते आणि आपण त्याविषयी भरभरून ऐकत असतो, वाचत असतो आणि बोलत असतो. याच्यातूनच कळतात संस्कृती, परंपरा यांची मुळं ही दृढ आहेत आणि ती काळानुरूप ही वृद्धिंगतच होणार आहेत. जाता जाता तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे आजच्या या वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने? हा म्हणजे सण आजच्याही काळात आनंदाने, उत्साहाने आणि एकात्म भावनेने साजरे व्हायला पाहिजेत. या आधुनिक पिढींनी या सणाचं महत्त्व नक्की जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आनंदासाठी, एकत्र येण्यासाठी हे जर का सगळे सण आहेत तर एकत्र येणं ही आपली संस्कृतीच आहे आणि त्यातून आपल्याला जो आनंद मिळतो त्या या बाहेरच्या बाकीच्या गोष्टीतनं मिळत नाही. त्यामुळे मला इथे सणाच्या निमित्ताने सुख आणि आनंद यात फरक करावासा वाटतोय की सुख हे वस्तूतून मिळतं, त्यामुळे ते शाश्वत नसतं आणि आनंद जो आहे तो शाश्वत स्वरूपाचा आहे. पुन्हा आपला पहिला मुद्दा आला, शाश्वत जीवनशैली देणारं हे नववर्ष आपल्या सगळ्यांना आनंददायी, आरोग्यदायी आणि समाधानाचं जावो या शुभेच्छांसह आज इथंच थांबूया. मॅडम, तुम्ही आलात, तुमच्याकडे जो एवढा मोठा तुमचा अभ्यास आहे तो थोडक्या वेळामध्ये अतिशय नेमकेपणाने मांडलात. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.